नमस्कार लाडक्या बहिणींनो. बघा, आता लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची बाब म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते थकलेले असतील आणि ज्या महिलांचे 2 महिन्याचे हप्ते असतील, मार्च आणि एप्रिलचा, आणि आता मे महिना लागलेला आहे. तर मे महिन्या मध्यंतरीच्या आसपास 2 हप्ते एकत्र काय होऊ शकतात लाडक्या बहिणींचे, त्यांना भेटू शकतात. म्हणजे 3,000 रुपये एकत्र त्यांना काय होणार आहेत, मिळणार आहे. एक असा आपला काय केलेला आहे, का अंदाज आहे. कारण 2 हप्ते थकलेले आहेत आणि अधिकृत आणखीन त्याचं काही GR वगैरे नाही. पण ते 2 हप्त्याचे पैसे एकत्रित देण्याचे एक हे आहेत, चान्सेस आहेत असं म्हणावं लागेल. कारण 2 हप्ते थकलेले आहेत आणि काही लाडक्या बहिणींचे काय झालेले आहेत, 3 हप्ते 4 हप्ते काय झालेले आहेत, थकलेले आहेत. कारण त्यांची दुरुस्तीची KYC दुरुस्तीची प्रक्रिया होती. त्या पूर्ण लाडक्या बहिणींनी काय केले आहे, दुरुस्त केलेली आहे. ज्या लाडक्या बहिणी पात्रता निकषामध्ये बसतात त्यांना काय होणार आहे, तर दुरुस्ती केल्यानंतर त्यांचे फॉर्म वगैरे अप्रूव्हल केले जातील आणि अप्रूव्हल केल्यानंतर त्यांना ते पैसे वगैरे काय केले जातील, वर्ग केले जातील. जे पात्रता निकषामध्ये बसत आहे अशाच लाडक्या बहिणी, आणि काही ज्या पात्रता निकषामध्येही बसत आहेत आणि त्यांचे फॉर्मही अप्रूव्हल झालेले आहेत, तरीही पैसे पडलेले नाहीत, अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे, लाडक्या बहीण .gov.in काय जाऊन आपली ती हे काय करायची आहे, तक्रार नोंदवायची आहे. कारण तिथं आधार नंबर आणि आधारचा समोरचा आणि पाठीमागचा भाग काय करायचा आहे, त्यामध्ये अपलोड करायचा आहे. म्हणजे मग राहिलेले थकीत हप्ते प्लस चालू हप्ते काय होणार आहेत, तुम्हाला सुरू राहणार आहेत. आणि ज्यांचे सुरळीत चालू आहेत त्यांना काही अडचण नाही, पण ज्यांचे थकीत आहेत अशाने काय करायचं आहे, तक्रारीचा फॉर्म भरून द्यायचा आहे. आणि त्यानंतर आता राहिला प्रश्न, हे 2 हप्ते आता बरेच दिवस झाले आहे, हप्ता पडला नाही. फेब्रुवारीचा हप्ता काय झालेला होता, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाला होता. राहिला मार्च आणि एप्रिलचे, हे दोन्ही हप्ते काय होऊ शकतात, येऊ शकतात असा एक अंदाज आहे. कारण शासन स्तरावर GR वगैरे आणि निधीची तरतूद अद्याप झालेली नाही. पण बरेच दिवस झालेला आहे, रखडलेला हप्ता आहे असल्या कारणानं 2 महिन्याची एकत्रित येऊ शकतात. कधी काळी एकही महिना काय होऊ शकतो, लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होऊ शकतो. आणि जे थकीत आहेत, थकीतचेही ज्यांचे अप्रूव्हल फॉर्म झालेले असतील त्यांना काय होणार आहेत, 1-2 हप्त्याची किंवा 3 हप्त्याची जे पैसे थकीत आहेत, मग 2 हप्त्याचे 3,000 रुपये असतील, 3 हप्त्याचे 4.5 असतील. काहींचे बरेच दिवस झाले 4-5 हप्ते काय झालेले आहेत, थकलेले आहेत. त्यांनी KYCची प्रक्रिया ही केलेली आहे दुरुस्तीची, तरी त्यांना हप्ते काय झालेले आहेत, ते त्यांचे स्टॉप झालेले आहेत. म्हणजे ते बाद केलेले आहेत असं म्हटलं तरी काही अडचण नाही योजनेतून. आणि ज्यांचे चालू आहेत, सुरळीत आहेत, त्यांचे हप्ते काय होणार आहेत, अविरतपणे चालूच राहणार आहेत, सुरळीत चालू राहणार आहेत. त्यांना ते पैसे वगैरे पडणार आहेत. लवकरच मे महिन्याच्या 10 ते 12 तारखेपर्यंत काय होणार आहेत, हे पैसे त्यांच्या खात्यावर काय होणार आहेत, वर्ग केले जाणार आहेत. 15 तारखेच्या आसपास त्यांना हे पैसे काय होऊ शकतात, येऊ शकतात. हप्ता त्यांच्या अकाउंटवर DBT थ्रू काय होणार आहे, जमा होणार आहे, पैसे त्यांना पडणार आहेत असा एक अंदाजच आहे. कारण आणखीन GR वगैरे त्याची काही तरतूद वगैरे काही आणखीन काढलेली नाही. त्यामुळं मग 2 हप्ते राखडलेले असल्या कारणानं हे पैसे काय होऊ शकतात, लाडक्या बहिणींना मिळू शकतात. धन्यवाद.